नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रणिता दुगाणे या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण गणित आणि बुद्धिमत्ता यामध्ये तारखेवरून वार कसा शोधायचा हे पाहणार आहोत. यासाठी काही बेसिक ट्रिक्स आहेत. त्या बेसिक ट्रिक्स जर तुम्ही जाणून घेतल्या तर त्यावरून आपण कोणत्याही तारखेचा वार काढू शकतो. कोणत्याही वर्षी आलेला कोणत्याही तारखेचा आकार आपण इझिली काढू शकतो. तर सुरुवातीला आपण काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. इथे महिने आणि त्याचे कोड दिलेले आहेत. त्या गोष्टी आपण जर बारकाईने लक्षात ठेवल्या तर आपल्याला कोणत्याही तारखेचा वार अतिशय पटकन सोप्या पद्धतीने काढता येतो आणि अचूक काढता येतो. व्हिडिओ बघत असताना विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही, कारण महत्वाचा भाग आहे हा तारखेवरून वार शोधणे. आपल्या चुका इथेच होत असतात. मग आणि पुढे व्हिडिओमध्ये कुठेही मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहे, जी आपल्या अशा प्रकारचे जे प्रश्न येतात तारखेवरून वार शोधणे, अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी अतिशय उपयुक्त अशी माहिती असणार आहे ती. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करायचं नाहीये आणि पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना अशा प्रकारच्या व्हिडिओचा फायदा झाला पाहिजे, त्यासाठी जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तर पहा, तारखेवरून वार शोधत असताना आपल्याला काही कोड लक्षात ठेवावे लागते. महिन्याचे कोड आहेत सेंचुरी कोड आणि दिवसाचे कोड. महिन्याचे कोड, सेंचुरी कोड आणि दिवसाचे कोड हे जर कोड आपण लक्षात ठेवले तर आपल्याला तारखेवरून वार काढणे अतिशय सोपं जाणार आहे. तर इथे महिन्याचा जो कोड आहे तो जानेवारीसाठी 0 आहे, फेब्रुवारीसाठी 3 आहे, मार्च साठी 3 आहे, एप्रिल साठी 6 आहे, पुन्हा मे साठी 1 आहे, जून साठी 4, जुलै साठी 6, ऑगस्ट साठी 2, सप्टेंबर साठी 5, ऑक्टोबर साठी 0, नोव्हेंबर साठी 3 आणि डिसेंबर साठी 5. याला आपण एखाद्या नंबर सारखा सुद्धा पाठ करून ठेवू शकतो. 0, 336, 146, 250 आणि 35. अशा प्रकारे जरी आपण महिन्याचा कोड पाठ केला तर आपल्याला पुढे सोपं जातं. ठीक आहे. त्यानंतर सेंचुरी कोड आहे. सेंचुरी कोड म्हणजे 400 वर्षासाठी एक कोड तयार केलेले आहेत. 600 ते प्रत्येक 400 वर्षासाठी हा कोड रिपीट होत जाईल. पहा इथे 1600 ते 1699 मधला 6 हा कोड दिलेला आहे. त्यानंतर 1700 ते 1799 ला 4 हा कोड दिलेला आहे. 1800 ते 1899 ला 2 हा कोड दिलेला आहे. 1900 ते 1999 ला 0 हा कोड दिलेला आहे. आणि दर 4 सेंचुरी नंतर म्हणजे दर 4 शतकानंतर काय होणार आहे, हा कोड रिपीट होणार आहे. जसे की 2000 ते 2099 ला परत 6 हा कोड आलाय. त्यानंतर 2100 ते 2199 ला परत 4 कोड आलेला आहे. इथे रिपीट झालेला आहे. पहा इथे रिपीट झालेला आहे. त्यानंतर 2200 ते 2299 ला 2 हा कोड येणार आहे. म्हणजे 2 0, पुन्हा 6 4 2 0. हे 4 वर्षानंतर कोड काय होणार आहे, रिपीट होत जाणार आहे. ठीक आहे. तर हे कोड आपण लक्षात ठेवायचे आहे की पहिले 1699 ची जी सेंचुरी आहे त्याला 6 हा कोड येणार आहे. त्यानंतर 1700 ते 1799 ला 4 हा कोड, 1800 ते 1899 ला 2 हा कोड, 1900 ते 1999 ला 0 आणि 2000 ते 2099 ला परत 6 हा कोड आलेला आहे. म्हणजे रिपीट झालेला आहे. तर आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न जे येणार आहेत ते 1900 ते 1999 च्या या सेंचुरी मधले येणार आहेत. म्हणजे याचा कोड आपल्याला लक्षात राहण्यासाठी सोपा आहे. 0 आहे हा याचा कोड. किंवा त्यानंतर आलेच जर प्रश्न तर 2000 ते 2099 पर्यंतचे प्रश्न येऊ शकतात. सध्या आपला 2025 चालू आहे, त्यामुळे 2025 पर्यंतच्या तारखा दिल्यानंतर त्याचे वार आपल्याला काढता यायला पाहिजे. त्यानंतर दिवसाचे कोड दिलेले आहे. संडे म्हणजे ज्या दिवशी आपण काहीच काम करत नाही, म्हणजे अभ्यास करत नाही आणि कामाचा कंटाळा करतो, म्हणून त्याचा वार काय आहे, त्याचा कोड आहे 0. 0 कोड असलेला वार कोणता मग, तर संडे किंवा रविवार असं म्हणू शकतो आपण. त्यानंतर मंडे म्हणजे सोमवारचा कोड 1 आहे, मंगळवारचा कोड 2 आहे, बुधवारचा कोड 3 आहे, गुरुवारचा कोड 4 आहे आणि शुक्रवारचा कोड 5 आहे, शनिवारचा कोड
6 आहे. आपल्या हाताला 5 बोटं आहेत. 5 बोटावरून आपण 1 सोमवार, 2 मंगळवार, 3 बुधवार, 4 गुरुवार आणि 5 शुक्रवार आणि 6वा जो आहे तो 6वा शनिवार असं लक्षात ठेवायचं. अतिशय सोप्या पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. फक्त हे कोड लक्षात ठेवायचे 0, 1, 2, 3, 4, 5, 6. 0 आपण रविवारी अभ्यास करत नाही, हो की नाही? त्यामुळे रविवारचा जो कोड आहे तो 0 ठेवला. 0 लक्षात ठेवायचा. आपल्याला काहीच काम नसतं. घरी आराम असतो. आता यावरून आपण काय करूया, प्रश्नांची उत्तरं शोधू. पहा, इथे एक प्रश्न आहे. 5 डिसेंबर 1998 रोजी कोणता वार असेल? पर्याय आहे शनिवार, बुधवार, शुक्रवार, रविवार. शनिवार, बुधवार, शुक्रवार, रविवार. आता आपल्याला 5 स्टेप मधून जायचंय. पहिली स्टेप म्हणजे ही जी तारीख दिलेली आहे, तारीख ऍज इट इज इथे लिहिली. त्यानंतर डिसेंबर, डिसेंबरचा कोड आपण लिहिलेला आहे 5. लिहिलं ना, 0, 336, 146, 250 आणि 35. पहा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. डिसेंबरचा कोड काय आहे मग 5. 5 म्हणून इथे 5 लिहिलेला आहे. त्यानंतर 1998. 1998 मध्ये किती वर्ष झाली? 98 वर्ष झाली, म्हणून इथे 98 वर्ष. तिसरी स्टेप झाली. आता चौथ्या स्टेप मध्ये आपण लीप वर्ष काढणार आहोत, लीप इयर. आता 98 वर्षामध्ये लीप इयर किती झाली ह्यासाठी आपण या 98 ला 4 ने भागणार आहोत. 4 नेच का भागायचंय? कारण लीप इयर दर 4 वर्षांनी येतो, म्हणून 4 ने भागणार आहोत. 4 ने भागल्यानंतर 98 ला 4 ने भागल्यानंतर भागाकाराला 24 आणि बाकी जी आली ती बाकी आपण घ्यायची नाही. मग हे जे 24 आहे ते 24 लीप इयर आहे आणि 1998 म्हणजे सेंचुरी कोड जो आहे, सेंचुरी कोड काय आहे 1998 चा? 0 आहे. 1900 ते 1999 पर्यंत सेंचुरी कोड 0 आहे, म्हणून इथे काय झालंय? 0 आलंय. आता या सर्वांची गोळाबेरीज आपण केली तर किती आलं? 132 आलं. 132 आल्यानंतर त्या आलेल्या बेरजेला 7 ने भागायचं. 7 ने भागल्यानंतर 7 एक 7 उरले 6. 63 7च्या पाड्यामध्ये 62 नाही 63 आहेत. मग 7च्या 8चा भाग दिला. 7 8 56. 62 मधून 56 गेले तर उरले 6. मग हे जे 6 आहे तो 6 काय असणार आहे? आपला वारांचा कोड असणार आहे, दिवसांचा कोड किंवा जो आपण डेचा कोड दिलेला होता त्याचा कोड असणार आहे. त्याचा कोड जो आहे तो काय काय होता? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. 5 पर्यंत काय आलं आपलं? शुक्रवार आले. म्हणजे 6वा जो वार, 6 नंबरचा जो कोड आहे, आता इथे 6 आलाय ना, त्यामुळे 6चा वार कोणता आहे? शनिवार आहे. म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा. 19 फेब्रुवारी 1630 रोजी कोणता वार असेल? 19 फेब्रुवारी 1630 ही तारीख तुम्हाला जर आठवत असेल तर हा कोणाचा जन्मदिवस आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस आहे. तर त्यांचा जन्मदिवस कोणता वार असेल मग? हे काढण्यासाठी आपण काय करणार आहोत? सुरुवातीला हे 19 दशाला तसे लिहा, अधिक फेब्रुवारीचा कोड. फेब्रुवारीचा कोड काय लिहिणार? जानेवारी फेब्रुवारी 0336. जानेवारीचा 0 आहे आणि फेब्रुवारीचा काय असणार आहे मग? 3 असणार आहे. त्यामुळे 19 फेब्रुवारी 1630 मधले फक्त 30 घेतले आपण. आता 30 ला 4 न भागल्यानंतर लीप इयर मिळतं आपल्याला 4 सक 24, 4 7 28. बाकी 2 उरले. 200 आपल्याला घेणं नाही. लीप इयर आले आपले 7 आणि 1630. 1630 चा जो सेंचुरी कोड आहे तो किती आहे? 6 आहे. मग आता यांची बेरीज करूया. 19 आणि 3 19 आणि 3 22. 22 आणि 30 52. 52 आणि 7 59. 59 आणि 6 किती होतात? हे झाले 65. एकदा तुम्ही टॅली करून घ्या. 6 19 आणि 3 22. 22 आणि 30 52. 52 आणि 7 59. 59 आणि 6 65. आता या आलेल्या 65 ला आपण 7 ने भागणार आहोत.
7ने भागल्यानंतर 7 एक 7चा भाग जात किती जाणार आहे? 7 9 63 उरले बाकी 2 उरली. 2 हा कोणत्या दिवसाचा कोड आहे? तर सोमवार. 1ला सोमवार आहे, 2ला मंगळवार आहे. त्यामुळे बाकी आलेली आहे 2. त्यामुळे 2 जो कोड आहे तो कोणत्या वारचा आहे? मंगळवारचा कोड आहे. त्यामुळे आपलं पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर असेल. 16 फेब्रुवारी 1930 रोजी मंगळवार आलेला असेल. यानंतर पुढचा प्रश्न आहे 26 जानेवारी 1950 रोजी कोणता वार असेल? पर्याय आहेत सोमवार, मंगळवार, शनिवार, गुरुवार आणि शुक्रवार. पहा, 26 जानेवारी 1950 हा दिवस, या दिवशी आपण संविधानाचा स्वीकार केला होता. आपला देश प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून उदयास आलं होतं आणि तेव्हापासूनच लोकशाही राष्ट्राची सुरुवात झाली होती. तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत? 26 लिहून घेतले, अधिक जानेवारीचा कोड 0 आहे, अधिक 1950मध्ये 50 वर्ष झाले आणि 50 वर्षामध्ये लीप इयर जे आहे ते 50ला आपण काय करणार आहोत? 4ने भाग करायचा. 4ने भाग दिल्यानंतर 1चा भाग दिला, त्यानंतर उरलं 1, 4 दुने 8, 12 वर्ष लीप इयर आहेत आणि बाकी आलेली आपण घ्यायची नाही. आणि 1900चा जो सेंचुरी कोड आहे तो 0 आहे, त्यामुळे 0 घेतला. आता या सर्वांची बेरीज करूया. या सर्वांची बेरीज जी आहे ती 88 ते 26 आणि 50 76 76 आणि 12 88. 88ला 7ने भागायचं आहे. 88ला 7ने भाग दिल्यानंतर 7 1 7. इथे चुका होऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो. बाकी 1 राहते. 7 1 7 आणि 18 7 दुने 14 उरले 4. बाकी 4 आलेली आहे. त्यामुळे 4 तारीख असलेला किंवा 4 कोड असलेला वार कोणता असेल? तर सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. 4 कोड असलेला वार गुरुवार आहे, म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी गुरुवार होता. त्यानंतर 27 जानेवारी 2024 रोजी कोणता वार असेल? आता इथे पहा, 2024 जे आहे ते लीप इयर आहे. इथे आपला गोंधळ होऊ शकतो. आता काय गोंधळ होऊ शकतो पहा, आपण ट्रिक मी पुढे तुम्हाला सांगणार आहे, फक्त लक्षात ठेव. आता आपण सुरुवातीप्रमाणे जसं आपण अगोदरच्या प्रश्नांची उत्तरं काढली तशीच काढायची. 27ला 27 लिहिले, त्यानंतर जानेवारीचा कोड 0 आहे, एकूण 24 वर्ष झाले. ठीक आहे. त्यानंतर लीप इयर्स 6 येतात, कारण 24ला 4ने जर भागलं तर 6 उत्तर येतं, म्हणून इथे 6 घेतलं. आणि 2000चा जो कोड आहे किंवा 2000 सेंचुरीचा जो कोड आहे, इथं आपण 6ला टिक करून घ्या, म्हणजे आपल्याला लक्षात राहील का टिक केलं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. 2000चा जो कोड आहे तो 6च असणार आहे, त्यामुळे 6 लिहून घ्या. इथे या सर्वांची बेरीज करायची आहे. 27 आणि 24 होतात 51, 51 आणि 6 57, 57 आणि 6 63. या सर्वांची बेरीज झाली 63. तुम्ही टॅली करून घ्या. 63ला आपण 7ने भागणार आहोत. आता 63ला 7ने भागल्यानंतर उत्तर आलं 9 आणि बाकी 0. आता बाकी 0 आली म्हणजे तो वार 0 असलेला वार कोणता? रविवार. पण आपल्याला रविवार घ्यायचं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे बाकी 0 असेल तर त्याच्या मागचा वार किंवा जो कोड आलेला आहे, बाकी आलेली आहे त्यात तो आपण कोड म्हणणार आहोत. तर जो कोड आलेला आहे त्याच्या अगोदरचा वार घ्यायचा आहे, म्हणजे रविवारच्या अगोदरचा वार जो आहे तो शनिवार असणार आहे. म्हणून आपला पर्याय 2 हे बरोबर असणार आहे, शनिवार. शनिवारला आपण टिक करणार आहोत. तर पहा, इथे जे आपण 6ला गोल केलेला आहे, आपण जर अगोदर 6मधून 1 वजा केला असता तरीसुद्धा आपलं उत्तर तेच आलं असतं. पण
आपला गोंधळ होऊ नये किंवा विद्यार्थी मित्रांनो तुमचा गोंधळ होऊ नये, तुम्ही गोंधळात पडू नये, मध्येच काहीतरी वेगळं सांगितलं असं वाटू नये, त्यामुळे मी तुम्हाला मध्ये काहीही करायला सांगितलेलं नाही आहे. जे उत्तर आलेलं आहे आपण फक्त तिथे लीप इयर पूर्ण लीप इयर आहेत म्हणून आपण काय करणार आहोत, त्याला टिक करून ठेवणार आहोत आणि त्यानुसार मग मागचा वार घेणार आहोत. समजा बाकी जर 5 आली असती तर आपण 5मधून 1 वजा केली असती आणि 4 नंबरचा जो वार असणार आहे, 4 नंबर कोड असलेला जो वार असणार आहे तो वार आपण घेतला असता. पुढचा प्रश्न, 14 फेब्रुवारी 2016 रोजी कोणता वार असेल? इथे सुद्धा आपण लीप इयर घेतलं तर बेरीज करणार आहोत. 14ला 14 आणि फेब्रुवारीचा कोड जो आहे तो 3 आहे. 2016मध्ये 16 वर्ष झाले आणि लीप इयर जी आहेत ती किती आहेत? 4 आहेत. म्हणून आपण इथे बेरजेमध्ये किती घेणार आहोत? 4 घेणार आहोत. आणि सेंचुरी कोड जो आहे तो किती असणार आहे? 6 असणार आहे. या सर्वांची बेरीज करूया आता. 14 आणि 16 30, 30 आणि 10 40, 40 आणि 3 43 असणार आहेत. 43 लिहिले आपण. 43ला 7ने भागाकार केल्यानंतर साइन 7 42, बाकी 1 उरली. आता 1 उरली म्हणजे आपल्याला अगोदरच काय सांगितलं आहे की जर पूर्ण लीप इयर आले, कारण 14 फेब्रुवारी म्हणजे लीप इयर पूर्ण झालेलं आहे का? इथे लीप इयर पूर्ण झालेलं नाही, म्हणून आपण 1 काय करायचं आहे, याच्यामधून वजा करायचे. जर मार्च आलं असतं तर मार्च आल्यानंतर आपल्याला याच्यामधून 1 वजा करण्याची गरज नव्हती. मग 1मधून 1 काढला तर काय आलं? 0 आले. बाकी 0 असेल किंवा 0 कोड असलेला वार जो आहे तो रविवार आहे. अशा प्रकारे आपण दिलेली तारीख कोणतीही असेल, कोणत्याही वर्षीची असेल तर त्यावरून आपण काय करणार आहोत, वार आपल्याला काढता येणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना याचा फायदा व्हावा यासाठी मित्रांपर्यंत शेअर करा आणि